मालिकेच्या प्रत्येक जोडीची एक खासियत आहे. म्हणजे काहींची ऑफ स्क्रीन बॉन्डिंग इतकी नाहीये, पण ऑन स्क्रीन इतकी छान कमाल बॉन्डिंग आहे. असं व्हाईस वर्सा प्रत्येक हं. जोडीचं एक वेगळं. तुमची ऑफ स्क्रीन पण छान बॉन्डिंग, ऑफ स्क्रीन पण जितके गोड आहात तुम्ही, ऑन स्क्रीन पण ती आणखीन छान पद्धतीने खुलते ती नाही. केमिस्ट्री. तुम्हाला दोघांना काय वाटतं ते बेस्ट पॉइंट आहे, की त्याच्यामुळे ती केमिस्ट्री छान वर्क होते दुसऱ्या मालिकेतही ते जाणवतं? मी खरं सांगू का माहीत नाही आम्हाला. हां, खरंच माहीत नाही. खरंच नाही. म्हणजे आम्ही जसे आहोत तसे आम्ही एकमेकांसमोर आहोत. कुठलाही अ, आम्ही स्वतःला रिझर्व्ह ठेवून किंवा ही बाजू समोरच्याला आपल्याला नाही दाखवू दाखवायची नाहीये द्यायची. वगैरे असं काही नाहीये. जे आहे ते वी आहे. आर जस्ट म्हणजे आम्ही चांगले मित्र जसं आहोत हां. आणि आम्हाला इतके वर्ष आता एकत्र काम करतोय आम्ही. त्यामुळे एकमेकांबद्दल बरंच काही माहिती आहे. एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत. कधी कुठली गोष्ट समोरच्याला हर्ट होऊ शकते, कुठल्या गोष्टीने समोरचा हर्ट होऊ शकतो किंवा कुठल्या गोष्टीमुळे समोरच्याला आनंद मिळू शकतो. तर हे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आय थिंक आमची जी ऑफ स्क्रीन बॉन्डिंग आहे किंवा ऑफ स्क्रीन मैत्री आहे, ती स्क्रीनवर खूप छान दिसते. दिसते आणि ती लोकांना आवडते. तर हेच कारण असावं. बाकी यासाठी फारसं काही रॉकेट सायन्स नाहीये हां. आणि कुठली अशी वेगळी मेहनत नाहीये. सेम आहे, सेम आहे. आणि आम्ही असंही नव्हतं, की चला आता आपल्याला एकत्र काम करायचंय म्हणून आपण चांगले मित्र होऊयात, चांगलं-चांगलं बोलूयात, असं नव्हतं. ते ऑर्गॅनिकली झालं. त्याच्यामुळे जसं तो म्हणाला, की आता आपल्याला एकत्र काम करायचंय म्हणून आपण प्रिटेंड नाही करायचंय, की चल ओके, कशी आहेस काय? असं काय नाहीये. जे फॉर्मॅलिटीज जसं आहे, आम्ही जसे आहोत तसेच आम्ही वागतो. त्याच्यामुळे मला वाटतं ते आता ह्या 4.5 वर्षानंतर पुढे सुद्धा आमची जी फ्रेंडशिप आहे ती तशी टिकणार आहे कारण ती खरी आहे.